नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड ॲडमिशन 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, आमच्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. तर आपल्या बीएड ॲडमिशन 2024 आपली बीएड सी टी जी की नुकतीच झाली आहे, त्या संदर्भातील सर्व ज्या अपडेट्स आहेत कशाप्रकारे अपडेट राहायचं हे आपण पाहूया. यासाठी आपल्याला जावं लागेल सी ई टी सेलवरती. विद्यार्थी मित्रों, यासाठी आपण सी ई टी सेल 2024 असं जरी आपण टाईप केलं गुगल क्रोममध्ये, किंवा बी एड ॲडमिशन 2024 असं जरी टाईप केलं, किंवा कॅप राऊंड 2024 असं जरी टाईप केलं तर आपण इथे होमपेजवरती येतो. इथे आल्यानंतर विद्यार्थी मित्रों, cetsel.mahacity.org ही पहिलेच आपल्याला वेबपेजवरती वेबसाईट दिसत आहे. त्या पेजला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला सी ई टी सेलचा लोगो, सी ई टी सेलचं कोटेशन, जे की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई असं आहे. तर विद्यार्थी मित्रों, हे पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की आपण करेक्ट जागेवरती आलेलो आहोत, करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत. विद्यार्थी मित्रों, इथे आल्यानंतर आपल्याला इथं अनाऊन्समेंट ही एक बाब पाहायला मिळते. त्यामध्ये विविध ज्या अनाऊन्समेंट आहेत, आपलं सी ई टी सेल जे आहे विद्यार्थी मित्रों, ते फक्त बी एड सी ई टी घेतं असं नाही, तर बी एड असेल, एम एड असेल, एम पी एड असेल, तसेच विद्यार्थी मित्रों मेडिकल एंट्रन्स ज्याला आपण एम एस टी सी ई टी असं म्हणतो, इंजिनिअरिंग एंट्रन्स, लॉ एंट्रन्स, ह्या सर्व एंट्रन्सेस सी ई टी सेल कंडक्ट करत असतं, घेत असतं. आपण इथं रनिंग नोटिफिकेशनमध्ये वरती पाहू शकता की ॲडमिट कार्ड इज लाईव्ह फॉर बी एड, बी पी एड, एम एड, बी एड, एम एड, दॅट इज इंटिग्रेटेड बी एड, त्यानंतर एम पी एड 2024. विद्यार्थी मित्रों, आपल्याला माहीत आहे आपली सी ई टी जी आहे ती संपलेली आहे. म्हणजेच 4, 5 व 6 मार्च 2024 या 3 तारखांना आपली सी ई टी होती. ती 3 सत्रामध्ये होती. म्हणजेच प्रत्येक दिवस 3 पेपर असायचे विद्यार्थी मित्रों, सकाळ, दुपार व सायंकाळ सत्र. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों एकूण 9 सत्रामध्ये आपली सी ई टी संपलेली आहे. तर आता इतर ज्या नोटीस आहेत विद्यार्थी मित्रों, त्या इतर सी ई टीच्या आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता हायर एज्युकेशन, याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपण हायर एज्युकेशन अंतर्गत आपलं बी एड आहे विद्यार्थी मित्रों, त्याला क्लिक केल्यानंतर आपण इथे वरती स्क्रॉल केल्यावर आपले जे हायर एज्युकेशनच्या अंतर्गत जे घटक आहेत, कोर्सेस आहेत, त्यामध्ये एम एड असेल, बी एड, एम एड, इंटिग्रेटेड बी एड असेल, एम पी एड असेल, या संदर्भातल्या सूचना आपल्याला इथे विद्यार्थी मित्रों पाहायला मिळतील. तर आपण इथे पाहू शकता क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड फॉर बी एड. तर सर्व ज्या नोटीस आहेत विद्यार्थी मित्रों आपल्या बी एडच्या तसेच इतर सी ई टीच्या आपल्याला इथे आलेल्या पाहायला मिळतात. म्हणजेच आपल्याला आता दरवेळेस काय करायचं आहे, अधूनमधून सी ई टी सेलला व्हिजिट करत राहायचं आहे, भेट देत राहायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रों, आपल्या ज्या अपडेट्स आहेत, तर आपला रिझल्ट कधी लागेल तीसुद्धा अपडेट विद्यार्थी मित्रों आपल्याला अनाऊन्समेंट येथेच पाहायला मिळेल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. तसेच चॅनलला अजून अपडेटसाठी सबस्क्राईब करा व ट्यून राहा. विद्यार्थी मित्रों, अजून एक आपल्याला हेल्पर इथे आहे, तो म्हणजेच आस्क प्रगती. तर विद्यार्थी मित्रों, आस्क प्रगतीला आपण क्लिक केला असता आपल्याला प्रश्न डायरेक्ट विचारता येतात. त्यामध्ये आपण इथे पाहू शकता ही सी ई टी सेलची सुविधा आहे विद्यार्थी मित्रों. हाय, आय एम प्रगती, आय कॅन हेल्प यू विथ द क्वेरीज. तर आपल्याला काय करायचं आहे, ते म्हणते सिलेक्ट क्वेरीज, म्हणजे आपली क्वेश्चन काय आहे तो सिलेक्ट करा. अशा प्रकारची ही सूचना आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला ह्या सी ई टी रजिस्ट्रेशन संदर्भात सूचना, आपल्याला अडचण असेल म्हणजे क्वेरी असेल, किंवा कॅप्स ॲडमिशन संदर्भात क्वेरी असेल, किंवा ऑदर, त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रों, आता कॅप राऊंड आपला अजून सुरू होणं बाकी आहे, हे लक्षात घ्या. कॅप राऊंड जोपर्यंत आपला शेड्यूल जोपर्यंत आपलं होत नाही विद्यार्थी मित्रों, तोपर्यंत आपल्याला इथं काहीही नोटीस पाहायला मिळणार नाही. म्हणजेच आपला कॅप राऊंडचा शेड्यूल कधी अपलोड होईल, ज्यावेळेस आपला निकाल लागेल, म्हणजेच सी ई टीचा रिझल्ट लागेल. तर विद्यार्थी मित्रों, सी ई टीचा रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला ह्या बाबी पाहायला मिळतील. तोपर्यंत आपण सी ई टी रजिस्ट्रेशन्स याला क्लिक करून पाहूया, म्हणजे हे कसं वापरायचं हे आपल्याला कळेल. विद्यार्थी मित्रों, आपण आत्ताच पाहिलं होतं हायर एज्युकेशन अंतर्गत आपलं बी एड आहे. जनरल बी एड असो, ई एल सी टी बी एड म्हणजेच इंग्लिश मीडियम बी एड असो, किंवा स्पेशल बी एड, हे सर्व बी एड विद्यार्थी मित्रों आपल्याला हायर एज्युकेशन या अंतर्गत पाहायला मिळतात. आपण हायर एज्युकेशनला क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता एम एड सी ई टी, बी पी एड सी ई टी, एल एल बी सी ई टी, त्यानंतर बी एड जनरल अँड स्पेशल अँड ई एल सी टी सी ई टी,
तर विद्यार्थी मित्रो आपल्या ज्या क्वेरीज असतील त्या बी एडप्रमाणे आपण त्याला क्लिक करायचं आहे. तर आपण बी एड जनरल अँड स्पेशल याला क्लिक करूया. अजून काही नवीन पॉईंट इथं आपल्याला ॲड झालेले पाहायला मिळतात. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक्झाम शेड्यूल लिंक, त्यानंतर CET ॲप्लिकेशन फीस, रजिस्ट्रेशन लिंक, ग्रॅव्हन्सेस लिंक. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला ग्रॅव्हन्सेस लिंक्स कारण आता ह्या पहिल्या ज्या बाबी त्या झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रो. आपल्याला CETला कसं बसता येतं त्यासाठी काय इलिजिबिलिटी आहे ते आपण पाहिलेलं आहे. एक्झाम शेड्यूल आपल्याला संपलेला आहे. आपला 4, 5 व 6 मार्च 2024ला आपल्या एक्झाम होत्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो CET ॲप्लिकेशन आपण ऑलरेडी भरूनच CETला बसलो होतो, आलो होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो रजिस्ट्रेशन लिंकचा आपल्याला सध्या उपयोग नाही आहे. तर आपल्याला फक्त ग्रॅव्हन्सेस म्हणजेच काय तर त्रुटी त्याचाही आपल्याला सध्या उपयोग नाही. ज्यावेळेस विद्यार्थी मित्रो आपला शेड्यूल चालू होईल त्यावेळेस आपल्याला त्रुटीचा उपयोग होईल. फक्त वापरायचं कसं यासाठी आपण पाहूया. क्लिक करूया. त्याला क्लिक करताच विद्यार्थी मित्रो आपला जो रजिस्टर्ड ईमेल आहे आणि पासवर्ड आता परत आपलं एकच सांगणं असतं विद्यार्थी मित्रो. आपला रजिस्टर्ड ईमेल आपल्याला परमनंटली लक्षात ठेवायचा आहे, तो कोणता आहे, व त्याचा पासवर्ड या दोन्ही गोष्टी आपल्याला विद्यार्थी मित्रो लक्षात ठेवायच्या आहेत. ते लिहून ठेवायचे आहेत किंवा आपल्याला जसं लक्षात राहता येईल, आपल्याला उपयोग करता येईल त्याचा अशा ठिकाणी आपण ते ठेवायचं आहे. तसंच विद्यार्थी मित्रो जर एखाद्याचा ईमेल लक्षात आहे परंतु पासवर्ड जर विसरून गेला असेल, लॉस झाला असेल, तर पासवर्ड आपल्याला कोणत्याही स्टेजला परत मिळवता येतो. दॅट इज आय फॉरगॉट माय पासवर्ड ही आपण क्लिक करून आपण विद्यार्थी मित्रो आपल्याला नवीन पासवर्ड मिळवता येतो. मग आपला जो ईमेल आहे तो आपल्याला इथं इनरोल करावा लागतो, टाकावा लागतो आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो सबमिट आपल्याला क्लिक करावं लागतं. आपल्या ईमेलला अजून एक दुसरा ईमेल आपण अटॅच केलेला असतो, त्याला आपण त्या ईमेलचा वापर करूनही आपल्याला OTP मिळवता येतो किंवा आपला मोबाईल नंबर आपण ईमेलला लिंक केलेला असतो विद्यार्थी मित्रो, त्या मोबाईल नंबरचा वापर करूनसुद्धा आपल्याला OTP मिळवता येतो आणि तो OTP आल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला पासवर्ड रिसेट होतो. ह्या पासवर्डची गरज आपल्याला फक्त रजिस्ट्रेशनसाठीच नाही आहे. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला पुढच्या ज्या बाबी आहेत म्हणजे आपलं ॲडमिशन होईपर्यंत सगळ्या गोष्टी ह्याद्वारेच चालणार आहेत ही आपण लक्षात ठेवा. त्यामुळे विद्यार्थी मित्रो आपल्याला पासवर्ड शेवटपर्यंत जपून ठेवायचा आहे आणि आपल्याला नेहमी लॉग इन करत राहायचं आहे, हेही लक्षात ठेवा. नेहमी लॉग इन करत राहायचं म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपला जो CETचा शेड्यूल येईल म्हणजेच CETचा शेड्यूल म्हणजेच ॲडमिशन शेड्यूल. तर ॲडमिशन शेड्यूलमध्ये ज्या वेळेस आपल्याला सांगितलं जाईल की आपले डॉक्युमेंट्स अपलोड असतील त्यावेळेस आपल्याला ते काय करावं लागतं विद्यार्थी मित्रो लॉग इन करूनच ते अपलोड करावं लागतं. त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये काही अडचणी असतात त्याला आपण आत्ताच ग्रॅव्हन्सेस असं म्हटलं, त्रुटीसुद्धा आपल्याला लॉग इन करूनच दूर कराव्या लागतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला जे लिस्ट लागतात म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे विद्यार्थी मित्रो आपली, त्याला प्राथमिक यादी आपण म्हणतो, तीसुद्धा आपल्याला लॉग इन करूनच चेक करावी लागते. तर ती लिस्ट जरी इकडं अवेलेबल असली विद्यार्थी मित्रो तर आपल्याला जे प्रिफरन्सेस द्यावे लागतात म्हणजेच प्राधान्यक्रम, तर विद्यार्थी मित्रो हे प्राधान्यक्रम आपल्याला फक्त आपल्या लॉग इनमधूनच देता येतात. म्हणजेच आपल्याला आपला जो लॉग इन ID आहे, लॉग इन पासवर्ड आहे हे विसरायचं नाही. ज्यावेळेस आपलं ॲडमिशन कन्फर्म होईल, आपलं ॲडमिशनची प्रिंट येईल त्याच वेळेस विद्यार्थी मित्र आपल्याला लॉग इन पासवर्डची गरज तिथून पुढे लागणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. परंतु त्याला खूप वेळ आहे. तर विद्यार्थी मित्र तोपर्यंत आपला लॉग इन ID, आपला पासवर्ड हा आपण सेक्युर ठेवा, आपल्याकडे जपून ठेवा, त्याप्रमाणे वापरावा. अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.